नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीद विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण महाराष्ट्र सेटसाठी सब्जेक्ट लॉ मध्ये लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. त्यामध्ये आपला दुसरा सब्जेक्ट चालू आहे फॅमिली लॉ. तसेच हा व्हिडिओ किंवा ही सिरीज जे LLB डिग्रीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 पाहिला आहे. आज आपण पाहणार आहोत हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956. तर हा जो हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956 आहे त्याचे एन्फोर्समेंट डेट आहे 25 ऑगस्ट 1956. 25 ऑगस्ट 1956 पासून हा कायदा अंमलात आला. तर याचं एज ऑफ मेजॉरिटी हे 18 वर्ष आहे. म्हणजे 18 वर्ष किंवा 18 वर्ष पुढील व्यक्तीला मेजर संज्ञान म्हणून ह्या कायद्यानुसार ग्राह्य धरलं जातं. त्यानंतर आहे सेक्शन 3 ॲप्लिकॅबिलिटी ऑफ द ॲक्ट. तर ह्या सेक्शनची ॲप्लिकॅबिलिटी, हा ॲक्ट कोणाला लागू होतो, तर हा ॲक्ट सेम ॲज हिंदू मॅरेज ॲक्ट 1955. हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 मध्ये जी ॲप्लिकॅबिलिटी ऑफ ॲक्ट दिलेली आहे ती सेम ही मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्टला आहे. आपण हिंदू मॅरेज ॲक्टचे आपल्या ॲप्लिकॅबिलिटीचा व्हिडिओ स्टार्टिंगला अपलोड केलेला आहे, हू इज हिंदू या टायटल खाली. तो आपण पुन्हा एकदा पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला हा ॲक्ट कोणाला ॲप्लिकेबल होतो ते समजेल. त्यानंतर सेक्शन 4B मध्ये गार्डियनची डेफिनेशन दिलेली आहे. गार्डियन कोण कोण असू शकतं, तर पर्सन हॅव्हिंग केअर ऑफ मायनर्स बॉडी प्रॉपर्टी ऑर बोथ. जो मायनर आहे त्याचं शरीर किंवा त्याची संपत्ती किंवा बोथ, त्याची शरीर आणि संपत्ती याची केअर घेणारा म्हणजे गार्डियन. आता नंतर खाली गार्डियनचे काइंड्स दिलेले आहेत. 4 काइंड्स आहेत. पहिला नॅचरल गार्डियन, दुसरा गार्डियन अपॉइंटेड बाय विल ऑफ फादर ऑर मदर, तिसरा गार्डियन अपॉइंटेड ऑर डिक्लेअर्ड बाय कोर्ट, आणि चौथा पर्सन एम्पॉवर्ड बाय स्टॅट्यूट ऑफ कोर्ट ऑफ वॉर्ड्स. तर हे 4 आहेत गार्डियनचे प्रकार. गार्डियन कोण आहे, तर तो त्या चाइल्डची शरीर किंवा संपत्ती किंवा दोन्ही शरीर आणि संपत्ती याची काळजी घेत आहे. त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, नॅचरल गार्डियन. दुसरा आहे गार्डियन अपॉइंटेड बाय विल ऑफ मायनर्स फादर ऑर मदर. मायनरच्या आई किंवा वडिलांनी त्यांच्या इच्छेनुसार अपॉइंट केलेला गार्डियन. त्यानंतर गार्डियन अपॉइंटेड ऑर डिक्लेअर्ड बाय कोर्ट, कोर्टने अपॉइंट केलेला गार्डियन. आणि लास्टली पर्सन एम्पॉवर्ड बाय कोर्ट ऑफ वॉर्ड्स. जे कोर्ट ऑफ वॉर्ड्स आहे त्याच्या ॲक्टनुसार जो काही प्रोविजन आहे त्यानुसार जर गार्डियन अपॉइंट केलेला असेल तर तो एक गार्डियन. तर हे होते गार्डियनचे टाइप्स आणि गार्डियनचे कन्सेप्ट. तर नेक्स्ट आहे सेक्शन 6 नॅचरल गार्डियन ऑफ हिंदू मायनर. हिंदू मायनरचे नैसर्गिक पालक. तर फर्स्ट आहे बॉय ऑर अनमॅरिड गर्ल, मुलगा किंवा अविवाहित मुलगी. दुसरा आहे इलिजिटिमेट बॉय ऑर इलिजिटिमेट अनमॅरिड गर्ल, अनौरस मुलगा किंवा अनौरस अविवाहित मुलगी. तिसरा आहे मॅरिड गर्ल, विवाहित मुलगी. तर पहिला बॉय ऑर अनमॅरिड गर्लचा गार्डियन आहे पहिल्यांदा फादर, फादर नसतील तर मदर. आणि कस्टडी ऑफ चाइल्ड अप टू 5 इयर मदर. 5 वर्षाच्या आतील मुलाची कस्टडी ही आईकडे दिली जाईल. नंतर नेक्स्ट आहे इलेजिटिमेट बॉय ऑर इलेजिटिमेट अनमॅरिड गर्ल. तर यांचा गार्डियन आहे पहिल्यांदा मदर आणि मदर नसेल तर फादर. त्यानंतर अनमॅरिड गर्ल, अविवाहित मुलगी, मॅरिड गर्ल, विवाहित मुलगी, हिचे गार्डियन आहेत हजबंड. तर काय आपण पाहिलं, मुलगा किंवा अविवाहित मुलगी असेल तर त्याचा अगोदर वडील, वडील नसतील तर आई गार्डियन. परंतु 5 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकाची कस्टडी ही आईकडे. त्यानंतर अनौरस मुलगा किंवा अविवाहित अनौरस मुलगी यांचा पहिल्यांदा गार्डियन आई, आई नसेल तर वडील. त्यानंतर विवाहित मुलगी, विवाहित मुलीचे गार्डियन तिचे पती किंवा तिचा नवरा. त्यानंतर हू नॉट नॅचरल गार्डियन, नॅचरल गार्डियन कोण असू शकत नाही किंवा कोणाला नॅचरल गार्डियन बनता येत नाही. तर पहिला आहे सीज टू हिंदू,
ज्याने हिंदू धर्माचा त्याग केला आहे. आणि सेकंड आहे रिनाउन्स द वर्ल्ड बिकमिंग संन्यासी, किंवा ज्याने हे जग सोडून गेला, आता तो नोंद नाही आणि त्याने संन्यास धर्म पत्करला आहे. नंतर नेक्स्ट प्रोव्हिजन त्यामध्ये महत्वाचे आहे, फादर ऑर मदर नॉट इन्क्लूड्स स्टेप फादर ऑर स्टेप मदर. तर हे जे गार्डियन आहेत फादर मदर, तर यांच्यामध्ये स्टेप मदर किंवा स्टेप फादर हे इन्क्लूड होणार नाहीत. लास्ट आहे सेक्शन 6, नॅचरल गार्डियनशिप ऑफ अडॉप्टेड सन. अडॉप्टेड सनची नॅचरल गार्डियनशिप, ज्या सनला अडॉप्ट केला आहे त्याचे नॅचरल गार्डियन कोण असणार आहेत, तर पहिले असणार आहेत अडॉप्टिव्ह फादर, आणि अडॉप्टिव्ह फादर नसतील तर त्यांच्यानंतर अडॉप्टिव्ह मदर. अडॉप्टेड सनचं गार्डियन कोण, पहिल्यांदा अडॉप्टिव्ह फादर, आणि अडॉप्टिव्ह फादर नसतील तर अडॉप्टिव्ह मदर. तर आहे सेक्शन 8, पॉवर्स ऑफ नॅचरल गार्डियन. या अगोदरचे नॅचरल गार्डियन पाहिले, त्यांची पॉवर काय आहे, तर नॅचरल गार्डियन शॅल नॉट विदाउट कोर्ट's परमिशन. तर कोर्टच्या परमिशन शिवाय नॅचरल गार्डियन हा मायनरच्या प्रॉपर्टी संबंधी या गोष्टी करू शकत नाही. तर कोणत्या, मॉर्गेज ऑर चार्ज ऑर ट्रान्सफर बाय सेल, गिफ्ट, एक्सचेंज ऑफ इमूव्हेबल प्रॉपर्टी ऑफ मायनर. तर तो मायनरची इमूव्हेबल प्रॉपर्टीचं मॉर्गेज, चार्ज, ट्रान्सफर करू शकत नाही. कशामार्फत, सेल किंवा गिफ्ट किंवा एक्सचेंज. त्यानंतर दुसरी त्याला पॉवर दिलेली नाही, विदाउट कोर्ट परमिशन लीज एनी पार्ट ऑफ सच प्रॉपर्टी. त्या प्रॉपर्टीज तो लीज करू शकत नाही. त्यामध्ये सुद्धा 2 टाइम पिरियड दिलेले आहेत. पहिला फॉर मोर दॅन 5 इयर, तो 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रॉपर्टी लीज करू शकत नाही. दुसरा टाइम पिरियड दिलेला आहे मोर दॅन 1 इयर्स बियॉन्ड मायनर अटेन्स मेजॉरिटी. त्या मायनर तो मेजर झाला, 18 वर्षाचा झाला, त्यानंतर 1 वर्षापर्यंतच तो त्या प्रॉपर्टीचं लीज करू शकतो, त्या पार्टचं. त्याच्यानंतर तो लीज करू शकत नाही. पण सच डिस्पोजल ऑफ प्रॉपर्टी इज वायडेबल ॲट द इन्स्टन्स ऑफ मायनर ऑर पर्सन क्लेमिंग. परंतु समजा हे जे मग ते त्यानं जी प्रॉपर्टीचं डिस्पोजल केलेलं आहे, समजा मॉर्गेज केला आहे, चार्ज केला आहे, ट्रान्सफर केला आहे किंवा लीज केला आहे, तर ते ॲट द ऑप्शन ऑफ मायनर किंवा ॲट द ऑप्शन ऑफ पर्सन क्लेमिंग व्हायडेबल आहे. त्याने ॲक्सेप्ट केलं तर ते व्हॅलिड होऊ शकतं, रिजेक्ट केलं व्हाईड होऊ शकतं. नंतर कोर्ट, कोणत्या कोर्टला पॉवर आहे या प्रॉपर्टी संबंधीचे डिस्प्यूट किंवा या डिस्पोजल संबंधीचे मॅटर चालवायची, तर सिटी सिव्हिल कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट. तर ह्या होत्या काही प्रोव्हिजन की गार्डियन, नॅचरल गार्डियन हा मायनरची जी प्रॉपर्टी आहे ते विदाउट कोर्ट्स परमिशन मॉर्गेज, चार्ज, ट्रान्सफर करू शकत नाही, लीज करू शकत नाही, परंतु ते ॲट द ऑप्शन ऑफ मायनर किंवा पर्सन क्लेमिंग ते व्हायडेबल आहे. तर नेक्स्ट आहे सेक्शन 9, टेस्टामेंटरी गार्डियन अँड देअर पॉवर. इच्छा पत्राद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे नेमलेला गार्डियन आणि त्याचे पॉवर. टेस्टामेंटरी गार्डियन नॉट व्हॅलिड इफ फादर डाईज बिफोर मदर. तर तो जो टेस्टामेंटरी गार्डियन मृत्यूपत्राद्वारे गार्डियन अपॉइंट करायचा आहे, तो अपॉइंट करत असताना अगोदर त्या मायनरचे वडील वारले, त्या आईच्या अगोदर, त्या बालकाच्या आईच्या अगोदर वडील वारले असतील आणि जर टेस्टामेंटरी गार्डियन अपॉइंट केलेला असेल तर तो व्हॅलिड नाही, तो नॉट व्हॅलिड. आणि इफ मदर डाईज विदाउट अपॉइंटिंग गार्डियन बाय विल देन सच गार्डियन इज व्हॅलिड. जर ती मदर त्या मुलासाठी गार्डियन अपॉइंट न करताच वारली तर मग तो गार्डियन हा व्हॅलिड आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर टेस्टामेंटरी गार्डियन अपॉइंट केलेला आहे कोणत्या कंडिशनमध्ये, तर त्या मुलाचे वडील त्या मुलाच्या आईच्या अगोदर वारले आहेत तर तो अपॉइंट केलेला गार्डियन व्हॅलिड नाही. आणि कधी व्हॅलिड आहे, तर ती मदर वारली कधी, तो गार्डियन अपॉइंट करायच्या अगोदरच, तर ते व्हॅलिड आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हिंदू विडो और हिंदू मदर फॉर हर मायनर चिल्ड्रन who is legitimate or illegitimate can appoint guardian through will. तर हिंदू विडो आहे, हिंदू विधवा आहे किंवा हिंदू मदर आहे,
विधवा आहे किंवा मदर आहे, जिचा पती जिवंत आहेत, ते तिचा मायनर चिल्ड्रनसाठी, मग ते चिल्ड्रन लेजिटिमेट असो किंवा इलेजिटिमेट असो, अनवरस असो किंवा वारस असो, जायज असो किंवा ना जायज असो, तर त्यांना थ्रू विल गार्डियन अपॉइंट करू शकते. कोण? हिंदू विडो किंवा हिंदू मदर. त्यानंतर नेक्स्ट प्रोव्हिजन आहे राईट ऑफ गार्डियन अपॉइंटेड बाय विल ऑफ गर्ल सीज आफ्टर हर मॅरेज. आता हा जी हिंदू मुलगी आहे, तिला तिच्या आईने किंवा वडिलांनी बाय विल, बाय इच्छापत्राद्वारे, मृत्यूपत्राद्वारे अपॉइंट केलेला आहे आणि तो गार्डियन तिचा सांभाळ करत आहे. परंतु नंतर त्या मुलीचं लग्न झालं तर तो जो गार्डियन अपॉइंट केलेला आहे त्याचे राईट्स हे त्या ठिकाणी सीज होतात. त्याला नंतर तो गार्डियन म्हणून राहत नाही. ऑटोमॅटिकली नंतर ते लग्न होऊन गेलेली मुलगी आहे, त्यानंतर तिचं गार्डियन हा तिचा पती किंवा तिचा नवरा होतो. आहे सेक्शन 10, हिंदू मायनर कॅनॉट डील और डिस्पोज प्रॉपर्टी ॲज गार्डियन ऑफ अनदर मायनर. तर एखादा मायनर हिंदू आहे, तो मायनर मुलगा दुसऱ्या मायनरच्या प्रॉपर्टीसाठी किंवा त्याचं ॲज गार्डियन म्हणून तो त्याची प्रॉपर्टी डील करू शकत नाही. त्यानंतर सेक्शन 11, डिफॅक्टो गार्डियन कॅनॉट डील और डिस्पोज मायनर्स प्रॉपर्टी. तर जो डिफॅक्टो गार्डियन आहे तो मायनरची प्रॉपर्टी डिस्पोज किंवा त्या संबंधीचे व्यवहार करू शकत नाही. त्यानंतर सेक्शन 12, गार्डियन शॅल नॉट बी अपॉइंटेड फॉर मायनर्स अनडिवायडेड इंटरेस्ट इन जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी. तर तो जो मायनर आहे त्याचा जॉईंट फॅमिली प्रॉपर्टीमध्ये जो त्याचा हिस्सा आहे, अनडिवायडेड हिस्सा, तर त्यासाठी गार्डियन अपॉइंट केला जाऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा आणि लास्ट सेक्शन 13, वेलफेअर ऑफ मायनर टू बी पॅरामाउंट कन्सिडरेशन. तर ह्या संपूर्ण ज्या ॲक्टमधील ज्या प्रोव्हिजन आहेत किंवा जो काही एखादी सिच्युएशन आहे, एखादी सर्कमस्टन्सेस आहेत, तर त्यामध्ये त्या मायनरचं वेलफेअर हे विचारात घेणं हे सर्वात मोठी जबाबदारी आहे किंवा सर्वात मोठं कन्सिडरेशन आहे. तर हा होता आपला हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ॲक्ट 1956. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तोपर्यंत मला काही खास गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. आपल्या चॅनलचे 90,000 व्ह्यूज हे पूर्ण झालेले आहे. मला आठवतंय की एप्रिल 2023 मी हा एक छोटा व्हाईट बोर्ड घेऊन व्हिडिओ बनवणं चालू केलं. अजून आठवतंय की पुण्यामधील सदाशिव पेठ त्याच्या पलीकडील ते लोखंड गल्ली किंवा त्याच्या पलीकडील तांबडी जोगेश्वरी मंदिर वगैरे आहे, तिथून ते न स्टॉप मधील इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची ऑफिस आहे त्या साईडचं माझी रूम होती. तिथपर्यंत तो व्हाईट बोर्ड आणि मोबाईल स्टँड घेऊन मी चालत आलो होतो. एक मनामध्ये इच्छा होती की आपण यूट्यूब चॅनल तयार करायचं आहे. त्यानंतर 21 जून 2023 मी माझा पहिला व्हिडिओ कन्झ्युमर प्रोटेक्शन काउन्सिलवरती अपलोड केला. त्याच्यासाठी एकच पर्पज होता की मला लेक्चरशिपच्या जॉबसाठी प्रॅक्टिस करायची होती इंटरव्ह्यूची. 21 जूनला तो व्हिडिओ अपलोड केला आणि मला 27 जूनला जॉब मिळाला. त्यानंतर मी छोटे शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत होतो. मध्यंतरीच्या काळामध्ये व्हिडिओ अपलोड करणं बंद केलं कारण काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा मी अभ्यास करत होतो. त्यानंतर असं लक्षात आलं की आपण ह्या ज्या काही एक्झामचा अभ्यास करतोय ते शिकवलं तर आपला पण अभ्यास होईल आणि विद्यार्थ्यांना पण नॉलेज मिळेल, विद्यार्थ्यांच्या कन्सेप्ट पण क्लिअर होतील. या ठिकाणी मला माझा मित्र योगेंद्र चौधरी ह्याची आठवण येते कारण त्याने मला वेगवेगळी टेक्निकल गोष्टी असतील त्यामध्ये गायडन्स केलं, मोटिवेशन केलं की सर करा, व्ह्यूज कमी होत आहेत म्हणून नाराज होऊ नका, असं त्यांनी मला सपोर्ट केला. आणि खरंच मी जी टॉटची सिरीज वगैरे चालू केलेली होती लॉ ऑफ टॉटची, तर त्यामध्ये स्टार्टिंगला 180-200 प्रकारे व्ह्यूज आले, पण नंतर 14, 20, 12 असे व्ह्यू येत होते. मी एकदम डिमोटिवेट झालो होतो की असे वाकडे तिकडे डान्स करणाऱ्या किंवा
फालतू गोष्टींना लाखात आणि हजारात व्ह्यू जातात. आणि हा जो माझा एज्युकेशनल पर्पजचा चॅनल आहे त्याला 20 आणि 10 व्ह्यू भेटतात. त्यानंतर मी परत डिमोटिवेट झालो होतो. पण नंतर एक स्टुडंट आहे त्याने वारंवार त्या माझ्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केल्या की सर माझ्या कन्सेप्ट क्लिअर होत होत्या, प्लीज हा लेक्चर सिरीज नंतर तुम्ही चालू करा, आम्हाला याचा फायदा होईल. त्यानंतर माझे जे काही लॉ कॉलेजचे स्टुडंट्स आहेत त्यांनी पण रिक्वेस्ट केली की सर आमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करा. त्यानंतर मी परत व्हिडिओ अपलोड करायला चालू केलं. परंतु मला वेळ भेटत नव्हता. मी काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा तयारी करत आहे, डिसेंबरमध्ये ते एक्झाम आहे. त्यानंतर मी असं ठरवलं की मग आपण संडे किंवा हॉलिडे या दिवशी व्हिडिओ अपलोड करू. जे ॲक्च्युली आता दिवाळीचे व्हॅकेशन चालू झालेले आहेत, मला गावाकडे जायचं होतं. परंतु तुम्हाला एक शब्द दिला होता की मी प्रत्येक संडेला आणि हॉलिडेला व्हिडिओ अपलोड करीन. तर त्यासाठी आज गावाकडे जायचं थांबून हा व्हिडिओ अपलोड करत आहे. कारण जशी माझी त्या गावाकडे फॅमिली आहे त्याप्रमाणे तुमची पण एक ही माझी यूट्यूब फॅमिली आहे. त्यासाठी आज हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. एकदम इमोशनल झालेला आहे. कमी कालावधीमध्ये 90,000 व्ह्यूज पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. असाच सपोर्ट तुम्ही देत राहा. मी वरचेवर व्हिडिओ अपलोड करत राहील. सर्वांना पुन्हा एकदा थँक्यू.